हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर फ्लुएंट इंग्लिश बोलायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला इंग्रजीतील सर्व काळ आणि त्यांच्या रचना माहिती असणं गरजेचं आहे. परंतु आपण जर नुसते काळच शिकलो आणि त्यांच्या रचना शिकलो तर ते वेगवेगळे काळ शिकताना आपलं त्यांच्या स्ट्रक्चरविषयी कन्फ्युजन होऊ शकतं. परंतु मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या रोजच्याच बोलण्यातील काही मराठी वाक्ये घेतलेली आहेत आणि त्या मराठी वाक्याचा काळ ओळखून नंतर त्याचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करताना त्याचे इंग्रजीतील स्ट्रक्चरनुसार आपण त्या मराठी वाक्यांचे करणार आहोत. त्यामुळे तुमचा तो काळ अगदी कायमस्वरूपी लक्षात राहील. म्हणूनच आज हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर आता इथे बघा, मी इथे आपल्या रोजच्याच बोलण्यातील एक मराठी वाक्य घेतलेलं आहे की मी सगळं तुझ्यासाठीच तर करतो. अशा प्रकारचं सेंटेन्स आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असते. मग सर्वात आधी आपण काय करणार तर मराठी वाक्याचा काळ ओळखणार. तर करतो म्हणजेच हे जे मराठी वाक्य आहे ते साध्या वर्तमान काळातील आहे. मग आता साध्या वर्तमान काळात इंग्रजीतील त्याची रचना कशी असते हे सर्वात आधी आपण समजून घेऊ. तर साध्या वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स असं म्हणतात, हे तुम्हाला तर माहितीच असेल. मग आता याचे स्ट्रक्चर कसं असतं तर सर्वात आधी इंग्रजीत सुद्धा आपण जेव्हा ट्रान्सलेशन करतो तेव्हा त्याचा सब्जेक्ट घेतला जातो, म्हणजेच कर्ता घेतला जातो. त्यानंतर त्या वाक्यातील जे क्रियापद असेल त्या क्रियापदाचं पहिलं रूप आपण घेत असतो आणि मग नंतर सर्वात शेवटी घेतला जातो ऑब्जेक्ट. तर या रचनेनुसार मग आता या वाक्याचे आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत. आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे मी, म्हणजे क्रिया करणारा कोण आहे तर मी, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय, मीसाठी. नंतर आता क्रियापद बघायचं, करतो म्हणजेच करणे. मग त्यासाठी डू हा इंग्रजी शब्द आपण वापरतो, त्याचं पहिलं रूपच आपण इथे घेणार आहोत. म्हणजेच इथे येणार आहे आय डू, मी करतो. आता इथे ऑब्जेक्टच्या आधी आपल्याला एक शब्द घ्यायचा आहे, तुझ्यासाठीच तर करतो. म्हणजेच हे पूर्ण आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून आय डू. म्हणून आपण इथे घेणार आहोत एव्हरीथिंग, सगळं काही. म्हणजेच सगळं किंवा सगळं काही यासाठी आपण एव्हरीथिंग हा शब्द वापरत असतो. आय डू एव्हरीथिंग, तुझ्यासाठीच तर, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय डू एव्हरीथिंग जस्ट, किंवा तुम्ही ओनली असं सुद्धा वापरू शकता. नंतर ऑब्जेक्ट आहे तुझ्यासाठीच, म्हणून आपण इथे घेणार आहोत जस्ट फॉर यू किंवा ओनली फॉर यू. बघा, अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे. आय डू एव्हरीथिंग जस्ट फॉर यू किंवा आय डू एव्हरीथिंग ओनली फॉर यू, म्हणजे तुझ्या करताच. अशा प्रकारे म्हणून आपण जस्ट फॉर यू किंवा ओनली फॉर यू असं वापरू शकतो. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी तुझा मेसेज वाचला नाही. आता इथे एक लक्षात घ्यायचं की इथे हे जे सेंटेन्स आहे ते निगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण वाक्याच्या शेवटी नाही असा शब्द आलेला आहे. मग आता वाचला नाही, वाचला म्हणजे ल, ला, ली, ले, लो अशा प्रकारचे मराठीतले अक्षरं जर जे क्रियापद आहे त्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर असलं तर तो कोणता काळ असतो, भूतकाळ असतो. मग आता हे जे सेंटेन्स आहे ते भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे, म्हणजे सिम्पल पास्ट टेन्समधलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग आता याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. तर सर्वात आधीसुद्धा आपण इथे घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. मग आता नाही हा शब्द असला म्हणजे आपण वाक्यामध्ये नॉट वापरतो, परंतु आपण डायरेक्ट कर्त्यानंतर नॉट नाही वापरू शकत. तर त्यासाठी भूतकाळातलं त्याचं सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला घ्यायचं असते, ते आहे डीड, आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो नॉट. त्यानंतर तुम्हाला घ्यायचे असते क्रियापदाचे पहिले रूप आणि मग सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचं असतं ऑब्जेक्ट. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे जरी भूतकाळ असला तरी इथे भूतकाळात तुम्ही म्हणाल की क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात, परंतु इथे वापरलं जाणार नाही, नकारार्थी वाक्यात वापरलं जात नाही, कारण आपण इथे आधी डीड वापरलेला आहे. त्यामुळे इथे क्रियापदाचे पहिले रूप वापरायचे आहे. आता इथे सब्जेक्ट आहे मी, म्हणजेच त्यासाठी आपण वापरणार आहोत आय. आता आय डिड नॉट किंवा आय डिडंट संक्षिप्त रूप आपण इथे घेणार आहोत आय डिडंट. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचे पहिले रूप, ते आहे वाचला म्हणजेच वाचणे. त्यासाठी आपण रीड वापरतो, तो आपण पहिल्या रूपातच घेणार आहोत. आय डिडंट रीड, वाचला नाही. काय आहे ऑब्जेक्ट, काय आहे तुझा मेसेज, म्हणून आपण इथे घेणार आहोत युअर मेसेज. बघा, अशा प्रकारे आता हा जो काळ आहे साध्या भूतकाळातलं नकारार्थी वाक्य, हे मराठी सेंटेन्स असल्यामुळे तुमचं हे लगेच लक्षात राहील की मग नकारार्थी वाक्याची रचना कशी असते इंग्रजीत, आणि त्यानुसारच मग आपण हे वाक्य इथे तयार केलेलं आहे. त्यामुळे तुमचं हे कायमस्वरूपी लक्षात राहील. आय डिडंट रीड युअर मेसेज. आता नेक्स्ट बघा,
मी कॉफी घेत नाही. बघा आता हे सुद्धा नाही हा शब्द इथे आलेला आहे, म्हणजे हे सुद्धा नकारार्थी वाक्य आहे. परंतु हे साध्या वर्तमान काळातलं नकारार्थी वाक्य आहे, कारण इथे त आलेला आहे क्रियापदात म्हणून. मग आता आपण जर साधा वर्तमान काळातलं आणि नकारार्थी वाक्य जर आपल्याला बोलायचं असलं तर ते कसं म्हणायचं. आता इथे सुद्धा सुरुवातीला तर सब्जेक्टच येणार आहे. जसं भूतकाळी वाक्य आपण तयार केलं त्याचप्रमाणे हे सुद्धा येणार आहे. सब्जेक्ट घेतल्यानंतर आता इथे वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. भूतकाळातलं आपण इथे सहाय्यकारी क्रियापद डीड घेतलं. आता इथे वर्तमान काळातलं डू किंवा डज घ्यायचं असते. ते कर्त्यानुसार घ्यायचं असते की कर्ता कोणता असला तर डू वापरतात, कर्ता कोणता असला तर डज वापरतात, हे तुम्हाला माहिती असेलच. त्यानंतर हे घेतल्यानंतर आपल्याला त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असते. मग ते आपण घेणार आहोत आणि सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे या वाक्याची रचना इंग्रजीत येणार आहे, साध्या वर्तमान काळातलं नकारार्थी वाक्य. आता सब्जेक्ट आहे मी, म्हणजेच इथे आपण घेणार आय, आणि आय नंतर आपण काय वापरत असतो, डू वापरत असतो. म्हणून आपण इथे डू नॉट, इथे नॉट घ्यायचं आहे. नकारार्थी वाक्य आहे त्यामुळे डू किंवा डज वापरल्यानंतर इथे नॉट घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं, जसं आपण इथे घेतलं. म्हणून इथे आता डू नॉटसाठी आपण संक्षिप्त रूप घेणार आहोत डोंट, आय डोंट. त्यानंतर क्रियापद घेणे, त्यासाठी टेक वापरतो, त्याचं आपण पहिलं रूपच घेणार आहोत, आय डोंट टेक, मी घेत नाही. काय घेत नाही, ऑब्जेक्ट काय, कॉफी, म्हणून ते आपण सर्वात शेवटी घेणार आहोत. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. आय डोंट टेक कॉफी किंवा आय डोंट टेक टी, आय डोंट टेक कोल्ड्रिंक. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स पण बनवू शकता. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, तो माझ्याबद्दल बोलत होता. बोलत होता यावरून, या मराठी शब्दांवरून सुद्धा तुम्हाला कळलेलं असेल की बोलत होता म्हणजे भूतकाळाबद्दल इथे सांगितलेलं आहे, आणि बोलत होता म्हणजे भूतकाळामध्ये बोलण्याची क्रिया ही त्याची सुरू होती. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते चालू भूतकाळातील वाक्य आहे. मग आता याची रचना, चालू भूतकाळाची रचना इंग्रजीत कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. तर सर्वात आधी इथे असतो सब्जेक्ट. त्यानंतर तुम्हाला इथे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापदे घ्यायची असतात, ते आहे वॉज किंवा वेअर. त्यानंतर ही रचना तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर इथे घ्यायचं असते तुम्हाला क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप, म्हणजेच पहिलं रूप, त्याला ING प्रत्यय पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. बघा अशा प्रकारे चालू भूतकाळामध्ये इंग्रजीत वाक्याची रचना असते. आता सब्जेक्ट आहे तो, म्हणजेच ही. मग आता एकवचनी करता आहे त्यासाठी आपण वॉज हे हेल्पिंग वर्ब वापरतो, म्हणजे ही वॉज. त्यानंतर आता क्रियापद बघायचं, बोलत होता. बोलत म्हणजेच बोलणे, म्हणजेच टॉक. त्याचा ING प्रत्यय काय येणार आहे, टॉकिंग. ही वॉज टॉकिंग, तो बोलत होता. कोणाबद्दल बोलत होता, ऑब्जेक्ट काय इथे काय दिलं आहे, माझ्याबद्दल बोलत होता, म्हणून माझ्याबद्दल दिलेलं आहे, म्हणजेच इथे येणार आहे अबाउट, माझ्याविषयी किंवा माझ्याबद्दल, अबाउट मी. बघा अशा प्रकारे ही वॉज टॉकिंग अबाउट मी, किंवा ती माझ्याबद्दल बोलत होती, शी वॉज टॉकिंग अबाउट मी. असे तुम्ही चेंजेस करू शकता. आता नेक्स्ट बघा, तुम्ही कधी आलात. आता हा क्वेश्चन आहे. बघा आता हा क्वेश्चन कोणत्या काळातला आहे, तुम्ही कधी आलात, म्हणजे येण्याची क्रिया होऊन गेलेली आहे. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते सुद्धा प्रश्न आहे, तो सुद्धा भूतकाळातलाच आहे. मग आता त्याचप्रमाणे याच्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न कसे तयार केले जातात, तर भूतकाळातला प्रश्न आहे आणि WH क्वेश्चन आहे, म्हणजेच प्रश्नार्थक शब्द असलेला प्रश्न आहे. मग याची रचना अशी असते की सर्वात आधी तुम्हाला घ्यायचा असतो WH वर्ड, म्हणजेच प्रश्नार्थक शब्द. आता मराठीमध्ये इथे हा प्रश्नार्थक शब्द मध्ये आलेला आहे, पण इंग्रजीत जेव्हा प्रश्न तयार करतो तेव्हा तो सर्वात आधी घ्यायचा असतो प्रश्नार्थक शब्द, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असतं इथे भूतकाळ आहे त्यामुळे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद डीड. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट, म्हणजेच काय तर कर्ता. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप, आणि सर्वात शेवटी मग घ्यायचा असतो ऑब्जेक्ट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे या प्रश्नाची इंग्रजीतील रचना आहे. मग WH वर्ड कोणता आहे, प्रश्नार्थक शब्द कधी, म्हणजेच कधीसाठी आपण इंग्रजीत वेन हा शब्द वापरतो, मग तो घ्यायचा. त्यानंतर डीड घ्यायचं, वेन डीड. नंतर सब्जेक्ट करता कोणता आहे, क्रिया करणारे कोण आहेत, तुम्ही. मग तुम्हीसाठी आपण काय वापरतो, तू किंवा तुम्ही, यू, वेन डीड यू. त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला घ्यायचं आहे, क्रियापद आलात म्हणजे येणे, म्हणजेच कम.
मग ते पहिल्या रूपातच तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजेच इथे कम येणार आहे. ऑब्जेक्ट तर या प्रश्नात नाही आहे, म्हणून इथे क्वेश्चन मार्क येणार आहे. वेन डिड यू कम, तुम्ही कधी आलात किंवा तू कधी आलात असं जरी असलं तरी असंच येणार आहे. वेन डिड यू कम म्हणजेच मराठीमध्ये इथे बदलतो करता, परंतु इंग्रजीमध्ये यूच येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघा, तू कुठे जात आहेस. बघा आता तुम्हाला हा प्रश्न कोणत्या काळातला आहे सर्वात आधी ते ओळखायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचे इंग्रजी ट्रान्सलेशन करायचे आहे. ते ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे, तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जी काही मराठी वाक्य बोलत असतो त्या मराठी वाक्यांवरूनच इंग्रजीतील वेगवेगळे काळ त्याच्या रचनेनुसार शिकलो. म्हणजेच तुम्हाला हे वेगळे काळ असे शिकण्याची गरज नाही, तुम्ही ट्रान्सलेशन करता करताच काळसुद्धा आणि त्याच्या रचनासुद्धा शिकला. तर अशा प्रकारे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.